श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे की मला हा छानसा व्हिडिओ पोस्ट करायला खूप लेट झाला. गुरुवारची पूजा मी सकाळीच मांडली होती, पण मला माझ्या दीदीने सांगितलं होतं की मम्मी आज तू पुस्तक नाही वाचायचं देवबाप्पाचं, आज मी पुस्तक वाचणार आहे. कारण मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शिकायला हव्यात. जेव्हा मुलांकडून हे असे शब्द ऐकायला मिळतात ना, खूप बरं वाटतं. असं वाटतं आपण दिलेले संस्कार ते वाया नाही जाणार. आणि खरोखर दीदीने माझ्या संध्याकाळी मी आल्यानंतर तिने सांजेला 7 वाजता दिवा लावला आणि पुस्तक वाचायला घेतलं. आणि आज आमच्या घरी एक नवीन मेंबरसुद्धा आलेला, त्याची देखील पूजा करायची होती. तुम्ही मागे व्हिडिओ तर पाहिलेलाच आहे. दीदीसोबत जरा वेळ मी स्वतःसुद्धा बसली. नंतर पाहू शकता आपला गोल्डीसुद्धा तिथे बसला होता. मुली कधी मोठ्या होतात ना, खरंच कळत नाही. आणि माझी दीदी तर मम्मीकडेच असल्यामुळे आहे ना, कशी लहानाची मोठी झाली ना, मला खरंच कळालं नाही. आणि आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला जेव्हा मदत करते ना, तेव्हा खूप छान वाटतं. असं वाटतं की आता माझी लेक माझ्या मदतीला आली. शेवटी कसं असतं, एक लेकच आपल्या आईचं मन समजू शकते. आजकाल आपण पाहतो मुली मोठ्या व्हायला लागल्या की पटकन उलट उत्तर द्यायला लागतात. परंतु खरंच लहानपणापासून जर त्यांना आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीची जर आपण जाणीव करून देत राहिलो ना, तर मात्र त्या मुलीच आपल्याला समजून घेत असतात. आणि आपले जे घरचे संस्कार आहेत ना, ते सुद्धा ते व्यवस्थित फॉलो करत असतात. पुस्तक वाचून झाल्यानंतर मी आणि दीदीने आरती करून घेतली, का तर नवीन आपल्या एअर फ्रायरची पूजा करायची होती. दीदी खरोखर माझ्या घरची लक्ष्मीच आहे. आणि कोणतीही गोष्ट आपण घरी आणली की त्याची पूजा आपण करतोच. अगदी शून्यातून मी संसार माझा उभा केलेला आहे. त्यामुळं घरात कोणतीही गोष्ट आणली ना, की तिची छानपैकी पूजा करून वापरली की मनालाही छान वाटते. माझ्या दीदीचा जन्म झाल्यापासून बऱ्याचशा वस्तू मी घरामध्ये घेतल्या, म्हणजे जवळजवळ सगळ्याच. त्यामुळे घरात येणारी प्रत्येक वस्तूची पूजा मी तिच्याकडूनच करून घेते. भले आपल्याला सांगायला लागलं तरी चालेल. आणि अर्थ माझा व्हिडिओ काढत होता, त्यामुळे तो व्हिडिओमध्ये येऊ शकला नाही. आणि तसंही तो खूप लाजाळू आहे, त्याला अजिबात व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. त्यानंतर मग म्हटलं आता पूजा वगैरे सगळं आटपलेलं आहे. दीदीने छान सगळ्यांना आरती दिली. नंतर स्वामींनासुद्धा तिने आरती दाखवली. आणि त्यानंतर म्हटलं आता मी माझ्या कामांना सुरुवात करते, तुम्ही दोघं खेळा. मग मी स्वयंपाक करायला गेल्यानंतर दीदी आणि अर्थ दोघंजणं खेळत होते. आपल्या मुलांना असे संस्कार असतील ना, तर खूप छान वाटतं. जेवण करताना दीदीची मस्ती चालूच होती, बडबड बडबड करायची. आणि माझा स्वयंपाक इकडे चालू होता. हा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केला होता आणि सांगितले होते की जेवण करत असताना आपलं मन जर आनंदी असेल ना, तर प्रत्येक आपण जी वस्तू करतो, जो पदार्थ करतो ना, तो सुद्धा अगदी छान होतो. आज जेवण मात्र सगळं केलं होतं. खीर केली होती, वरण केलं होतं फोडणीचं, त्यानंतर वाटाणा बटाट्याची भाजी होती, चपाती होती, मेथीची भाजी होती आणि इंद्रायणी तांदळाचा मस्त असा सुगंधित भात होता. नैवेद्याचं ताट संपूर्ण भरून झाल्यानंतर दीदीला सांगितलं देवबाप्पाला नैवेद्यसुद्धा दाखवून घे, म्हणजे मग उपवास सोडायला बरं. तर आज माझ्या लेकीने पूजा केल्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि नंतर आम्ही दोघींनीही उपवास सोडून घेतला. गुरुवारची पूजा मी अगदी साध्या पद्धतीने आज केली होती. मी केलेली पूजा तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.